तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलो लेंगऱ्यात. लेंगऱ्याची ओळख मित्रांनो एक बैलगाड्यासाठी किंवा लेंगऱ्याची ओळख आहे. ह्याच मातीत छोटा लक्ष्य घडला मित्रांनो लेंगऱ्याच्या. आणि विनायक दादाच्या सुलताननं महाराष्ट्रभर नाव केलं त्या लेंगऱ्याचं. म्हणजे लेंगरे म्हणलं की एक बैलगाडी क्षेत्रातली पंढरी म्हणायला लागेल, कारण इथं भरपूर बैल घडली मित्रांनो. सुलताननं जगभर नाव केलं ह्याच लेंगऱ्याचं. आणि ह्याच लेंगऱ्यात मित्रांनो सागर शेठ कटरे यांची दुर्गा, बाब्या आणि शिवराज ही 3 बैल आहेत मित्रांनो. आणि आज ह्या दावणीचा मित्रांनो पप्पू शेठ गुजले, राहुल शेठ आहेत, यांची आज संपूर्ण दावणीचा आढावा घेणार आहे मित्रांनो. किंवा एक हिथं बैलाची काळजी कशी घेतली जाते आज पाहणार आहे आपण. तर इकडे पप्पू शेठ आहेत मित्रांनो. काय हो सांगचाल, कसं शेठचं तुमचं संबंध कसं? शेटचा आपला संबंध, आपली ओळख झाली सोहेल शेट पासून. की सोहेल शेटनं ओळख आपली करून दिली की ती शेटला एक बैल घ्यायचा. मग पहिले आपण नागी घेऊन दिला त्यांना उत्तम भाऊ पासून. त्यानंतर बाब्या घेऊन दिला. म्हणजे बाब्याचं नियोजन तुम्ही पहिल्यापासून करत होता? आदतपासून आपण करत होतो नियोजन. मग ती शेटला मी म्हणलं बाब्या घ्यायला लागतोय आपल्याला. मग तिने आपल्या कशा बैल घेतला. व्यवहार करताना ती नव्हतं इथं, फोनवर व्यवहार केला. नुसत्या फोनवर व्यवहार केला बाब्याचा? नुसतं फोनवर व्यवहार. पहिल्यांदा बैल पळवलं ना त्यांच्या नाव? 1-2 मैदान पळवला होता. दोन्ही पण मैदानावर राहिला? हो, राहिला होता. लक म्हणायला लागली. लकच. शेठचा पण जीव बसला बाब्या. हो. आणि म्हणजे मित्रांनो बाब्या घेतला पहिल्यांदा तिथं बाब्या घेतला तुमच्याकडं. तिथं ओळख झाली बरोबर? हो, तिथं ओळख झाली. बरं, आता काय हो सांगचाल शेठचा म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात शेठ म्हणजे पहिलं कधी म्हणजे पहिला बैल बाब्या का त्याच्या आधी? नाही, पहिला बैल बाब्याचा आहे. बाब्यापासून त्यासने नाद लागला. जास्त नाद लागला बाब्यापासून. बाब्या घेतल्यापासूनच जास्त नाद लागला शेठला. काय सांग स्वभावाविषयी काय सांगशील? शेठ काय, ते शेठचा विषयच नाही. ह्याच म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रातच नाही, क्रिकेटच्या पण टुर्नामेंट असतात मोठमोठ्या, तिथं पण सगळीकडे टीम असते त्या शेठच्या. सगळ्यासने धरून असतात शेठ. बाबा असं कोणाला नाराज नाही, काय विषय नसतो शेठचा. पण एक आहे, एवढी मोठी बैल, एवढी मोठी म्हणजे नियोजन पण करते शेठ. आणि पण कॅमेऱ्याच्या पुढे कधी आला नाही आजपर्यंत. नाही, म्हणजे त्यासने असा मोठेपणा करूच वाटत नाही. एक नाद आहे म्हणून ते आपलं चालू आहे क्षेत्र. असं मोठेपणा नावासाठी ते कधीच म्हणजे क्रिकेटच्या टुर्नामेंट एवढ्या मोठ्या असते त्या घेते ते. नाईट टुर्नामेंट लाखाचं बक्षीस ठेवते ते. परत बैलगाडीचं असावं, पण असं त्यासने नाद आहे म्हणून, एक छंद आहे म्हणून घेते. नावासाठी त्यांनी कधीच केलं नाही काय. तर बाब्याचा बॅड पॅच म्हणजे बाब्याचं कसं जेव्हा बाब्या म्हणजे अंधारात गेला, तुम्ही मेहनत घेतली, काय सांगता याविषयी? मेहनत घेतली म्हणजे बैल आपला सध्या आता 1.5 महिना बैल बसूनच होता. बसून म्हणजे जरा 2-3 मैदान मार खात होता. त्यानंतर पायऱ्याला प्रॉब्लेम यायला लागलं. त्यानंतर बैल थांबवला आपण. त्यानंतर मग आवत बिवत हाणायला चालू केला आपण. त्या आमच्या चुलत भाऊ अमोल गुजले, त्या बैलावर 2-4 वेळा आवत हाणला. परत चालवणं हे रोटला राहणार हे. त्यानंतर आपण करसुंड्या मैदानाला हाणला ती बकासूर सोबत. एकमेवच बैल असा आहे की तो बैल फोन केल्यानंतर आपल्याला लगेच मिळतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही बकासूर हा बैल तुम्हाला म्हणजे शेठला लगेच अवेलेबल होतो. काय म्हणजे काय त्या मामाची शेठची काय मैत्री आहे? हा, मामाजी शेठचे जास्त आपलं क्लोज संबंध आहे. ती फोन केल्या बैल लगेच मिळतोय. बाकीची कसं आहेत, फोन केल्यानंतर ती तुमचा बैल थांबलेला आहे काय असं तशी सांगते. ती पायऱ्याला बैल येत नाही ती काय नाही. मग त्यानंतर आपण घरची गाडी हाणाय डोक्यात ठेवले. घरची गाडी पण चांगली पळते? घरची गाडी आमची चांगली पळते आता. त्यामुळे आपण घरची गाडी तुम्हाला इथनं कंटिन्यू येता येत ना. कमी म्हणजे बाहेरल्या पायऱ्यात जास्त कमीच दिसणार, घरची गाडी जास्त दिसणार. कारण का लवकरच आता 15 दिवसात दिवाळीपर्यंत मोठा धमाका आहे शेठचा नवीन खरेदी होणार. बघा आता 2 बैल आहे. ती वासरू पण चांगलं टॉपचं आहे. मला वाटते मोठ्या पायऱ्यात पहिलं मैदानात बाब्या सोबत त्याला काढणार आहे. बर, इकडं राहुल भाई आहेत मित्रांनो. दुर्गा किंवा बाब्या टॉपच्या खरेदी काय म्हणजे शेठला एक छंद आहे, पण बैल आता तुमची घरची गाडी पण पळते. पण खरेदीचं काय विषय? खरेदीचा विषय म्हणजे शेठला पहिल्यापासून बैलांचा नाद आहे. आणि शेठ काय मला वाटतंय बैल घेतल्यापासून 3 वेळाच मैदानात आलेत शेठ. आणि शेठचं कसं आहे, एवढं नाव असून
बऱ्याच बैलगाडी क्षेत्रात सागर शेठ म्हणून अजून कोणालाच माहित नाही. पण जवळजवळ वर्ष झालं बैल पळते ती, पण सागर शेठ कोण ही आजपर्यंत बैलगाडी क्षेत्रातल्या कोणालाच माहित नाही. सुट्टी मेकर असू द्या, म्हणजे बैल मालक असू द्या, कोणालाच माहित नाही. आणि एवढ्या मोठ्या खरेदी केल्या, पण माणसाने बॅनरवर तो आकडा सुद्धा टाकला नाही बाबा एवढ्या मोठ्या रकमेच्या खरेदी आहे त्या बैलांच्या. आता दुर्गाची खरेदी म्हणलं तर आम्हाला पण माहित नव्हतं. शेठचं तुमचं बोलणं झालं होतं, तुम्ही दुर्गा शेठला घेऊन दिला, बैल चांगला लग लाभला, आणि तुमचा आशीर्वाद म्हणायला काय अडचण नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी म्हणतो, कारण तुम्हाला बोलतो की माझं जेवढं श्रेय नाही तेवढं किरण तनपुरे या व्यक्तीचं आहे श्रेय. त्या माणसाने बैल दिला शेठला, काही वादावाद नाही, चांगला बैल दिला, चांगले आणि चांगला पळतोय बैल, आणि त्यांचा पण आशीर्वाद आहे बाबा बैला बरोबर. बैल आता राहतोय. किरण तनपुरेने चांगले बैल दिलेला आहे शेठला. म्हणजे त्या एक तसं म्हणायला गेलं तर मित्रांनो, एक बैलगाडी क्षेत्रात त्यांच्याकडे बैल आला, कोण कोणाला देत नाही एवढं मोठी चांगला बैल होता. आणि त्यांनी सांगितलं बाबा बैल ताना भाऊ 1 नंबरचा बैल आहे, आणि जसं किरण तनपुरेने सांगितलं तसाच बैल आहे. कारण बघताय तुम्ही आता टॉप मध्ये बैल त्यांनी कसं झालं, बाब्याला पैर होत नव्हतं, बाब्याचा म्हणजे पडता काळ होता, आणि माळशिरसच्या हिंद केसरीच्या मैदानात बाब्याला पैरा नव्हता, आणि शेठच्या डोक्यात आलं बैल घ्यायचा. कोण पैर नाही ते म्हणल्यावर बैल घ्यायचा. ज्यांना ज्यांना बैल दिला आपण एका शब्दावर दिला. एका शब्दावर आम्ही पाक 200-300 किलोमीटरवर गेलो, त्याने आम्हाला बैल दिला नाही. अशी 2-3 नाव आहे ती, पण त्यासनी त्या माळशिरसच्या मैदानात बैलांना धावून दिलं, बाब्यानं धावून दिलं, दुर्गानं धावून दिलं. की काय विषय आहे, सागर शेठ कटरे काय माणूस आहे, हे धावून दिलं बैलानं. आम्हाला मोठा अभिमान आहे बैलांवर. अनेक लोकांना म्हणजे बाब्याला ज्यावेळेस तुम्ही म्हणजे एक मला हे म्हणायचं आहे की बाब्याला जर पहिल्याला विचारलं, मला शेठने पण फोन केला, विचारलं तर लोक म्हणा ती बैल आलाय कमी, हे झालाय. पण बाब्यानं बाब्या कमी आला, परंतु बाब्याला पैर भेटत नव्हते, ही बाब्याचं लक म्हणायला लागलं. कारण बाब्या कमी आला म्हणून तुम्हाला दुर्गा भेटला. 100%. आणि तुमच्यामुळे भेटला. तुम्ही नियोजन लावलं बाबा, शेठला बोलला तुम्ही, नाही बैल हो घ्यायलाच लागतोय आपल्याला. किरण तनपुरेने पण बैल दिला, आणि त्याच पहिल्याच मैदानात दुर्गा हिंद केसरी झाला, बाब्या डबल हिंद केसरी झाला. त्यामुळं भारी वाटलं त्या मैदानात, आणि बाब्यानं कमबॅक केला होता तिथं पण चांगलाच. गाडी अनेक लोक म्हणली गट काढल्यानंतर की बाबा ही गाडी सेमीला मार खाणार, त्याच गाडीने 2 नंबर केला. 100% गाडी एकदम मस्त पळाली होती. तेव्हापासूनच सगळ्यांचा जीव दुर्गावर पण आहे, बाब्यावर पण आहे, कारण की नाव राखलं बैलांनी शेठचं. मला सांगा, अनेक लोकांना बकासूरला पैरा घ्यायचा म्हणलं तर म्हणजे वेटिंग आहे बकासूरला, परंतु शेठचा आणि मामाचा काय संबंध आहे नक्की सांगा. कसं आहे माहित आहे का, शेठचं ज्यांच्या बरोबर संबंध आले ती, म्हणजे समोरासमोर भेटले ती माणसं अशी आहे की शेठपासून लांब जाऊ शकत नाही ती. कारण की शेठचा स्वभाव असा आहे की प्रेमळ स्वभाव आहे, आणि माणसं धरून म्हणजे माणसं तुटणारच नाही, असा स्वभाव आहे. आणि मामांचं त्यांचं संबंध आलं, बोलणं चाललं झालं, मामा आता एका शब्दावर बाबा बैल उद्या पाहिजे तर मामा देते ती शेठच्या. एवढं संबंध घरातल्यासारखं संबंध झाले. शेठ पण मामाला कधी म्हणजे अजिबात नाही. मामांचा फोन आला की शेठ कधी पण बैल कसं पण असू द्या, आज पळालेला असू द्या, उद्या 100% देणार मामाला बैल. ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आणि मैत्री महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. बघा, मला सांगा, अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की सागर शेठ वायदी देऊन पळते, म्हणजे मोठी मोठी बैल घालताय म्हणजे 100% तुम्ही वायदी देऊन पळताय, असं लोकांचं म्हणणं आहे. की लोकांच्या म्हणजे मनात असं झालंय की शेठकडं भरपूर पैसा आहे, शेठ वायदी देऊनच पळत असणार आहे. ती असं काही विषय नाही. बैल आपण वायदी कोणाकडे घेत बी नाही आणि कोणाला देत बी नाही. आजपर्यंत वायदी घेतली पण नाही आतापर्यंत कोणाचा चहा सुद्धा पेलो नाही. शेठचं असं सांगणं जाय की बाबा पैर करा सुद्धा चहा प्यायला नाही. सगळ्या म्हणजे मी पण बघितलं, माझ्या वास्ताला एकदा बैल घातलेला, म्हणजे शेठचं म्हणणं असतं की बाबा घेऊच नका त्यांच्याकडे, आपलं शेठ काय वायदी घ्यायची बी नाही आणि कोणाला द्यायची बी नाही. आपण पैर करायचं चहा सुद्धा प्यायचं नाही बाबा, कोणाची मेहनत राहायचं नाही आपण. बर, ही का हो ती मला फोन करायचा, शेठचा असं म्हणा, शेठला 500 रुपये मागितलं का शेठ 5,000 10,000 टाकतं अकाउंटला. 500 रुपये मागितले तर असा स्वभाव आहे शेठचा. बरं, कोणाचं शेठ काय कोणाचं काय का कोणाचे रुपये मागायचं नाही, वायदी बिदी काय नाही. बरं, आता मला सांगा, बाब्या 1.5 महिन्यानंतर जेव्हा काढला तेव्हा सगळ्यांनी बघितला किती पळतोय बैल, काय त्याच्यात म्हणजे मेहनत घेतली? मेहनत अशी घेतली की आपण आवत हांटला बैलला, म्हणजे आपण थांबवला, डोक्यात घेतला बैल थांबवायचा, व्यायाम सरावामध्ये घ्यायचा, आवत बिवत हांटला आपण. त्यानंतर रोठाला राहणं जरा चालवला, हे त्यानंतर आपण मग बैलांना कमबॅक टाकला.
बर. बैलानं म्हणजे खरसुंड्या मैदान पहिलेच मैदान काढलं तिथं बॅडलं आपल्या सीमेला मार काढले. त्यानंतर दुसरं मैदान ह्याचं लिमसडचं तिथं घरची गाडी हाणली आपण तिथं राहिली गाडी. आता काल 4 नंबर गेला ना काल. हा 4 नंबर केला. तिथं काय झालं विषय आपण सरकार केसरी मैदान बलवड्याच्या मैदान गाडी हाणली घरचीच. तिथं पब्लिकनं गाडी आली तिथं जरा लॉबिटाची गाडी झाली आपली. त्यानंतर म्हणलं आता सकाळ लगेच लिमसडचं मैदान होतं तिथं घरची गाडी आपण हाणली तिथं आपण 4 नंबर केला. काय शेटचा व्यवसाय काय नाही? शेटचा व्यवसाय आपलं गलाईचा सोनं चांदीचा हैदराबादला बर. त्याचा व्यवसाय. आता अनेक लोक गावातले लोक म्हणत असले बाबा शेट बैल म्हणजे आता ही 2 बैल टॉपचे, बाब्या तुमचा टॉपचाच आहे, दुर्गा टॉपचा आहे, पण ती वासरू टॉपचा आहे. अजून एखादी खरेदी म्हणजे अनेक म्हणजे चर्चा येते की बाबा खरोखर खरेदी होणार आहे का अजून? हो, टॉपची खरेदी होणार आहे दिवाळीतच. टॉपची खरेदी होणार आहे. घरची गाडी आपण काय करणार आहे विषय आपण पायऱ्याला कोणाला बैलच मागायचा नाही डोक्यात आपल्या. घरची गाडी फोडून आपली आता सगळ्यात टॉपचा बैल घ्यायचा आता चालू आहे. 15 दिवसात होईल नवीन खरेदी मोठी. 15 दिवसात नवीन खरेदी? 15 दिवसात टॉपची खरेदी होईल. आपली घरची गाडी वेगवेगळं फोडून म्हणजे घरची गाडी दिसणार. पण तुम्ही कितीची खरेदी आहे कोणाला दावली नाही आजपर्यंत? ही जी बाब्याची किंवा त्याची सांगणार बी नाही आता म्हणजे किंमत नाही आपण सांगत. तर मित्रांनो सागर शेटची दावण आणि दुर्गा आल्यापासून किती गुलाल झालो? दुर्गा आल्यानंतर आपलं 2-3 मैदान मार खाल्लाय बैल. ते बी काय तर प्रॉब्लेम बर. सीमेला कडन गाडी आली बिली म्हणजे आपली घरचीच गाडी एक विरकुरवाडीच्या मैदानात सीमेला कडन गाडी आली तिथं पब्लिकनं जरा म्हणजे तिथं भेटलं का आपलं तर. बर. मला सांगा पण दोन्ही पण बैलाला दुर्गा टॉपचा बैल आहे. अनेक लोकांना बकासूर हे तुमच्यासाठी खूप लकी आहे. तो बैल आपल्यासाठी लय लकी आहे. आपण त्याच आता इथून पुढे पण जास्त पायऱ्यात आपण त्याच पळणार. तुमची गाडी हो आमची घर दोन्ही बैल दोन्ही बैल आपली जास्त करून त्याच पायऱ्यात दिसणार आता इथनं पुढं. दुर्गानं पण 1 नंबर बाक्या बरंच केला. परत बाब्याने 1 नंबर बाक्यानं बकासूर. हो आमची ती गाडी चांगलीच पळते आपली. त्यामुळे आपण तीच गाडी हाणणार आहे आता आता जास्त अनेक करून. लोकांचं म्हणणं येतं की बाबा घरची गाडी पळत नाही पण तुमची पळते. आपण म्हणजे आपणच ठरवलं की घरचीच गाडी हाणायची. गाडी मार खाल्ली तर चाललं पण घरची गाडी हाणायची. म्हणजे मन जुळले वगैरे काय नसतं? नाही ना तसं काय नाही. ती माणसाचं आपलं गैरसमज आहे तसं काय विषय नाही. चला मित्रांनो बघा शिवती दुर्गा आणि बाबेची दावण त्या साईडला वासरू आहे ती काय सांगचाल त्या वासराविषयी? वासरू अजून मैदानात काढलेलं नाही. वासरू आदतला लवकरच चांगल्या पायऱ्यात म्हणण्यापेक्षा शेटच्या नियोजनानं सगळं करतो आम्ही. शेटला विचारूनच करतो. शेट जर म्हणले उद्या बाब्या बरं घाला दुर्गा बरं घाला दोन्ही बैलातल्या एका बैला बरं घालून आम्ही वासरू काढणार आहे आदतला. पण वासरू म्हणजे वेगळा आहे त्याची पद्धत म्हणजे दिसायला पण वेगळा आहे आणि त्याचा करंट पण वेगळा आहे. त्याचा पाराच वेगळा आहे. म्हणजे एक प्रकारे आता बेवघाट वजीर जसा दिसत होता आणि जसा बेवघाट वजीरला पारा होता तसा वासराला पारा येतो. वजीर सारखा दिसतोय मित्रांनो. आणि शेट किती दिवस झालं बैलगाडी क्षेत्रात आहे शेट? शेट बघा आमची शेटची ओळख जवळजवळ 1 वर्ष 6 वर्ष झालं ओळख आहे आमची. त्याच्या अगोदर काय आमची ओळख नव्हती. सोहेल शेट खरसुंडीचे आहेत त्यांच्यामुळे ओळख झाली आमची. पप्पून सोहेल शेटची आणि सागर शेटची मला ओळख करून दिली. म्हणजे आम्ही तिथनं पुढे मग बैलांचं नियोजन बाब्याच करायला लागलो. तिथनं शेटची ओळख झाली आमची. नियोजनाचं बादशाह आहे तुम्ही दोघं पण. शेट काय नियोजन मला वाटतं शेट पण करते नियोजन. शेट पुढली नियोजन शेटचं नियोजन म्हणजे टॉपच असतंय. त्यामुळे आम्ही म्हणण्यापेक्षा स्वतः शेटच करतात नियोजन. म्हणजे पण लोकांना वाटतंय ना म्हणजे लोकांना वाटायचा विषय कसं होतोय काय नियोजन करायचं म्हणजे अवघड काम आहे. पण तुम्ही दोघं पण टॉपचं नियोजन करता. सगळ्याला माहित आहे की तुमचं नियोजन कसं असतं. पण तरी पण शेट नियोजन करते म्हणजे शेटला मानलं पाहिजे एका वर्षात चांगलं नियोजन शेटचं म्हणजे आता टॉपला नाव आपल्या बैलांनी नेलंय दोन्ही पण बैलांनी. त्यामुळं काय विषयच नाही. टीम कशी आहे तुमची म्हणजे बैलाची सांभाळ किंवा कसं असतं नियोजन? टीमचा विषय म्हणजे कंटिन्यू बैल पोर आपली 10-12 जण कंटिन्यू असते ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाक 10-12 जण असते बैलापाशी. अक्षय असतो, शिवराज, अरुण, मोन्या, वरद असतो. वरद आज गेला घरी. शाहरुख सगळे असते कंटिन्यू 10-12 जण असते ती. अक्षय असतो याला रात्रंदिवस बैलापाशी असतो. अक्षय पोरांना पण एक वेळ लागले वेळ म्हणजे बैलांची ओढ काय सुचतच नाही त्यांना. घरात एकदा आंघोळ करून गेलं नाही संध्याकाळ जायचं जेवायला त्यानंतर बैलापाशीच. अक्षय असतो कंटिन्यू बैलापाशी झोपा सगळं अक्षय बघतो सगळं.
आता मला सांगा सुट्टी मेकर वगैरे विषय काय सांगचाल? सुट्टी मेकर कसा आहे, आता आपला लेंगऱ्यातला दादू गुजले म्हणजे पहिल्यापासून सुट्टी मेकर आपला आहे, परत उमेश आहे आणि बाकी जेवढे सुट्टी मेकर आहेत ते निकल असेल, सागर काळभोर असेल, तुषार साबळे, जेवढे सुट्टी मेकर आहेत रोहित, हे सगळे आपल्याला सहकार्य करते ते रोहनी. मग कधीच असं नाही की बाबा ये सोडायला मला बैल, असं कधीच म्हणत नाही. ते आपलं बैल असलं की ते सहकार्य करते सगळी सुट्टी मेकर टीम. तर हे बघा ड्रायव्हर कोण कोण असते काय? ड्रायव्हर कसा आहे आपल्याला बारीक, परत आप्पा, परत आपशिंगचा अक्को, हे सगळे ड्रायव्हर तर पण असं आहे की आपण बोलवलंय आणि कुठला ड्रायव्हर आपल्याला आजपर्यंत असा म्हणला नाही की तुमच्या गाडीवर बसत नाही. सगळे सहकार्य करते सुट्टी मेकर सारखं. आणि बैलगाडी क्षेत्रात आपल्याला कुठलीच अडचण येत नाही, कारण की सागर शेठचा स्वभाव असा आहे की कोणाला असं म्हणजे कमीपणा देत नाही ती, सगळ्यांनी धरून आहे ती. त्यामुळे सगळी जेवढी बैलगाडी क्षेत्रात जे सुट्टी मेकर असू द्या किंवा ड्रायव्हर असू द्या, सहकार्य आपल्याला चांगलं करते. बरं आता लेंगऱ्याचं नाव एक विनायक शेठ यांच्याविषयी काय सांगचाल? विनायक शेठ म्हणजे राजा माणूस आहे तिथे. त्यांचं नाव सुलतान, त्यानंतर चिक्क्या, या दोन बैलांना लय उंचावून नेले. आणि म्हणजे लेंगऱ्याचं नाव एक निघतं बाबा, विनायक शेठचं लेंगरे किंवा सुलतान लेंगऱ्यात घडला. बैलच फॉर्मला त्यांची आहेत. त्यामुळे ती बैलांना माती आहे ना, माती लेंगऱ्याची, ती माती लय महत्वाची आहे मला वाटते. म्हणजे दादा विनायक दादाला पण एक दोनदा म्हणलं मी की लेंगऱ्याची माती म्हणजे कुठं म्हणजे सोनच आहे एक प्रकारे. होय, सोनच म्हणलं जाईल. कारण का आता बैल जास्त बैल आमच्याच गावात आहेत ती. जास्त बैल आता कमीत कमी वासर 150-200 आहेत इथं आमच्या इथं. म्हणजे ही बघा लेंगरे असं, आणि इथं जी बैल घडली म्हणजे, आणि ही पण बैल म्हणजे वातावरण, मला हे म्हणायचं की ही दोन्ही बैल म्हणजे वातावरण पण लय महत्वाचं ठरते. तिकडच्या वातावरणापेक्षा इथं वातावरण लेंगऱ्याचं एकदम मस्त वातावरण आहे, मोकळं, आणि बैलाला सूट होतं इथं. कुणीकडचा पण बैल असू द्या, बैलाला इकडचं वातावरण सूट होतं. आणि विषय असा आहे की पारंपरिकच बैलाचा नाद या गावाला आहे पहिल्यापासून. कारण की आम्ही लहानपणापासून बघतोय, बैलगाडा असू द्या किंवा आमच्या यात्रेच्या गाडा असू द्या, किंवा गावाला पूर्ण एक प्रकारचं वेळच आहे बैलांचं. आणि बैल टॉपची पहिल्यापासून बैल होत गेले, ती पाक पिंट्या किंवा वाळूचा बाब्या, परत इथला लेंगऱ्यातला एक सरदार, जपान, सुलतान, ही टॉपची बैल लेंगऱ्यातनं घडले. ती छोटा लक्ष्या, परत तो फडकेंनी भुजा घेतलेला, ही टॉपची बैल लेंगऱ्यातनं झाली. तर मित्रांनो चला, डोंगराळ भाग आहे मित्रांनो, आणि इथं या बैलासाठी सोन आहे एक प्रकारे माती. म्हणजे एक प्रश्न राहिला, अनेक लोकांना वाटतं पॉवर प्लस काय आहे, पॉवर प्लस डीजेचा म्हणजे पॉवर प्लसचा काय विषय आहे. तर ते महत्वाचं आहे. म्हणजे मला ती प्रश्न राहिला होता, मला विचारतो पॉवर प्लस काय विषय आहे ती? पॉवर प्लसच्या नावानं व्हीआरडीओ पॉवर प्लस या नावानं गाडी पळती. साऊंड आहे ते डीजेचं, आणि टॉपचं महाराष्ट्रातलं टॉपचं साऊंड आहे ते, त्या नावानं गाडी पळती. आणि ती टीमच आहे आमची. शेटचं आहे का साऊंड ती? हा, शेटचं, सुमित शेट आणि त्यांची टीम, सुमित शेटची त्याच्या टीम मध्ये सगळं. हा टीम मध्ये आहे सगळं. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की एवढी मोठी बैल काय, एवढी मोठी बैल तुमच्याकडे दिली तशी म्हणजे आमच्यासाठी देवच म्हणलं जाईल की, कारण का एवढ्या महागातली बैल आणि आमच्यापाशी म्हणजे ठेवली ती. म्हणजे त्यांना जे कोणतरी म्हणून असलं त्यांच्या पोरांनी कशाला ठेवली ती बैल असं म्हणजे म्हणते. बरेच जण त्यांच्या गावातली म्हणते की बाबा लेंगरे कारण कशा त्यांच्यापाशी कशाला बैल ठेवली ती. शेटचं बी आपलं म्हणजे शेटचं तुमच्यावर प्रेम आहे. लय प्रेम म्हणजे कोणा एवढ्या महागातली बैल कोण ठेवणार आहे कोणापाशी जावा. शेटनं आपल्यासाठी म्हणजे कशा म्हणजे आपला म्हणजे विषय पडून देत नाही कुठला बी शब्द. म्हणजे शेट आपल्यासाठी लय खास आहे. शेटचा कधी शब्द आपण पाडणार नाही कधीच. दोस्ती आपली जरी शेटची आपली राहिली न राहिली तर शेटला आपण विसरणार नाही, सागर शेटला. तर बघा मित्रांनो, ही असते प्रेम. आणि कसं आहे, लाळा लावला जीव लावला तर म्हणजे कळपर्यंत काय हो त्याविषयी म्हणजे शेट हे दिलदार मनाचा राजा माणूस आहे. आणि शेट कसं आहे, आमची जेवढी टीम आहे त्यातल्या कोणी पण रात्रीचा फोन करू द्या, दिवसाचा फोन करू द्या, काय अडचण असली तर शेट निम्यारातचं आमच्यासाठी कधी पण आहे. आणि शेटचं कसं आहे माहिती आहे का, श्री सद्गुरु संत बाळूमामा प्रसन्न, सागर शेट कटरेवाडी घाणन, आराधना बार खरसुंडी, पॉवर प्लस कराड या नावानं गाडी पळती. हा, शेटची. हा. बर. तर महत्वाची गोष्ट टीम विषयी काय सांगचाल तुम्ही? आता एक
टीमचा काय विषयच नाही. पप्पू शेट असतील, राहुल शेट असतील, परत सुमित शेट, शंभू, सोहिल शेट असल, परत ती समीर करसुंडीचं, ही सगळी टीम असते. एक नंबर टीम आहे. आणि मैदानावर असलं का कराडवाले शंभू असल, सुमित शेट असल, परत तिथले दोघं तिघ जण असते त्यांच्यासोबत, ही कराडवरून मैदानासाठी येते ती. आणि शेठचं भाव बारक डॉक्टर, त्यांना म्हणलं येणार आहे. डॉक्टरला सगळ्यात जास्त ना डॉक्टरला आहे. डॉक्टरचा फोन दिवसात 2दा येतात. कसं नियोजन झालं का नाही, कधी मैदानात काढणार आहे काय, असं तसं असा विषय. आणि शेटचा विषय सांगायला गेलं तर शेटचं बैलगाडी क्षेत्रातच नाही बाबा, असं म्हणजे पोरं आता जे असे असते ना बाबा, त्यासनी काम नाही असं धंदा, त्यासनी बाबा आपलं शेटला कुणी म्हणजे असं पैसे मागितलं बाबा मला असं असं धंद्यासाठी लागायचं आहे, तर म्हणजे ती पोरग तर स्वभावान चांगलं असलं, कुठलं व्यसन बिसन नसलं तर शेट त्याला न विचारता पैसे दे बाबा, माझ्यामुळे तुझं चांगलं होतंय तर होऊ दे. ही महत्वाची गोष्ट आहे. बैलगाडीच्या क्षेत्राचा काय विषय नाही. म्हणजे असं दिलदार माणूसच दिलदार बाबा, असं दुसऱ्या माणसाला म्हणजे कुठल्या पुढच्या माणूस आपल्यामुळे नाराज होईल असं कधीच झालं नाही त्यांच्याकडनं आजपर्यंत. चला, धन्यवाद मित्रांनो.